17,929 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। उपक्षेत्र दुसरे उद्योग, राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांकरिता मूल्य साखळी निर्माण करणे, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्यात येणार आहेत। तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन महाराष्ट्र हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात येणार आहे। राज्याचे नवीन औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। 2047 पर्यंत उद्योग क्षेत्राचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा 30% नेण्याचे आमचे ध्येय आहे। यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील। या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल। याकरिता सूक्ष्म व लघु उद्योगासाठी आयुक्तालय व सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची मी घोषणा करीत आहे। केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तसेच राज्यातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला व नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला निर्यात सिद्धता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र राज्याला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार असून 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। एशियाई विकास बँक अर्थसहाय्यित सुमारे 4,271 कोटी रुपयांच्या बांबू विकास प्रकल्पाअंतर्गत औष्णिक विद्युत प्रकल्पात बांबू बायोमासचा वापर वाढविणे, तसेच GIS, ब्लॉकचेन, टिश्यू कल्चर इत्यादीच्या माध्यमातून बांबू मूल्य साखळीचा विकास करण्याचे नियोजन आहे। स्टील हब म्हणून उदयास येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2,62,000 कोटी रुपये गुंतवणूक व 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून 5 कोटी वृक्ष लागवड करण्यात येते आहे। राज्यातील नवीन महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। उपक्षेत्र तिसरे सेवा क्षेत्र, राज्यात सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 312 अब्ज डॉलरवरून 3,000 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज डॉलरचे मीडिया टेक आणि AVGC केंद्र बनवणे, 30 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासाठी जागतिक क्षमता केंद्र स्थापन करणे, तसेच नव उपक्रम शहरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याला ॲनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स AVGC क्षेत्रात जगात अव्वल बनवण्यासाठी AVGC XR धोरण 2025 जाहीर केले आहे। याद्वारे राज्यात 295 पेक्षा जास्त स्टुडिओ, विशेष पार्क्स आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिले जाईल। मागील वर्षी केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद वेव्स यशस्वीपणे संपन्न झाली। या क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आली आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025 तयार करण्यात आले आहे। मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पुणे हे GCC साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे। राज्यात
या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करण्यात येणार असून 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। उपक्षेत्र चौथे पर्यटन। राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सन 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटीहून 38 कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणे, खासगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे व पर्यटन परिपथ विकसित करणे, तसेच प्रवास 100% डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे। पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे। नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहेत। राज्यातली तिसरी चित्रनगरी नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे। रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्यात येईल। तसेच महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला व नवीन पिढीला कळावे याकरिता चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल। देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकास कामांचे नियोजन प्रगतीत आहे। महानुभाव पंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची कामे प्रगतीपथावर असून त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल। स्तंभ दुसरा शाश्वत। उपक्षेत्र पहिले शाश्वत शहरी विकास। 2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70% होणार असून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 75 ते 80% योगदान असणार आहे। राज्यात शाश्वत शहरी विकास करण्याकरता 10 पेक्षा जास्त सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे, 50 पेक्षा अधिक सुनियोजित बहुउपयोगी शहरी समूह विकसित करणे, वाहतूक केंद्रित विकास तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा 100% डिजिटाइज करण्याचे नियोजन आहे। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 140 अब्ज डॉलरवरून 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे।